हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीनेच एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास घेताना पोट किंचितसं बाहेर आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 10 आवर्तन आपली आपण आपापल्या क्षमतेने करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया आणि आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर आणि आता 5 आवर्तन कपालभातीची. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहेतच. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे आणि कपालभातीला सुरुवात. प्रत्येकी 5 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5. दोन्हीही नाकपुड्यांचा श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिला बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ उ म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आणि ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसते. माझ्या मागोमाग आपणही बोला.
ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः डोळे अलगद मिटूया आणि जोडलेले हात आता श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करूया नमन मुद्रा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. दोन्ही पायांनंतर विश्रांती. करणार आहोत चक्की चालन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. बरोबर. आणि आता श्वास घेत थोडस मागे व्हायचंय आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. हाताची जी पकड आहे ती आपल्या पावलांच्या बाहेर जाते. बरोबर. श्वास घेत मध्यभागी यायचं आणि श्वास सोडत गोलाकार फिरायचा. 2 3 बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मध्यभागी येऊन थांबायचं. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा एक श्वास घ्यायचा. श्वास घेत थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. असं आपलं आपण श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न करा. 2 अगदी सावकाश कृती. हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे आणि आपण लोअर बॅक मधून पुढे झुकतोय. 3 4 आणि 5 बरोबर. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि थोडस उजव्या साईडला एक साईडवर्ड बेंड घ्यायचा. बघा या प्रकारे एक. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचं. उजवा हात वर न्यायचा आणि डाव्या बाजूने थोडासा साईडवर्ड बेंड. बरोबर. 2 3 4 5 हात कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 6 7 8 9 आणि 10. छान. 10 वेळा झाले की थांबूया. दोन्ही पायांमधले अंतर कमी करा. आता दोन्ही पाय जुळून घ्या. आपण फॉरवर्ड बेंड केला. चक्की चालन केलं. त्याच्यानंतर साईडवर्ड बेंड केला. आता थोडस पुन्हा एकदा आपल्याला लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. नौका चालन. आपल्याला हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपण नौका कसं चालवतो बोटिंगला जसं जातो ना तशी कृती. 2 आपल्या हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 3 4 5 बरोबर करताय. छान. 5 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा आपल्या हाताच्या मुठी जमिनीला समांतर असतील आणि आता श्वास घेत पुढे व्हायचं आणि श्वास सोडत मागे. रिवर्स. 1 2 3
4 बरोबर करताय आणि 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपले हात थोडेसे मागे घ्या. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. आता थोडंसं आपण नेक रोटेशन करूया. सुरुवातीला एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपली मान उजव्या साईडला थोडीशी टिल्ट करा. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. आपल्या पाठी आपण हाताचा सपोर्ट घेतलाय मागे, त्यामुळे खांदे थोडेसे वर येत आहेत. म्हणून थोडासा आपला कानाला स्पर्श होईल खांद्याचा. आणि आता डाव्या बाजूने हलकासा स्ट्रेच येतो. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी या आणि श्वास सोडत डाव्या दिशेला थोडीशी मान टिल्ट करा. बरोबर. पुन्हा श्वास घेत मध्यभागी या. श्वास सोडत उजवीकडे थोडंसं टिल्ट करा. पुन्हा श्वास घेत मध्यभागी आणि श्वास सोडत थोडंसं डावीकडे. आता ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी करताना सावकाश करा. फक्त साइडवर्ड बेंड करा. गोलाकार फिरू नका. आता पुढे आपल्याला नेक रोटेशन करायचंय. वर्टिगोचा ज्यांना त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन करणं टाळा. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन यायची आहे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावी उजवीकडे पाठीमागे, सॉरी क्लॉकवाईजच आपण 2 वेळा करतोय आणि डावीकडून पुढे. आणि आता अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान आपली डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एकदा. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबूया आणि सावकाश मान सरळ करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्राम. आज आपण शिकणार आहोत अर्ध पद्मासन आणि पद्मासन कसं करायचं. कॉन्ट्राइंडिक्शन याचे फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन करताना काळजी घ्यावी. प्रयत्न करावा पण अट्टहास करू नये. तर हा कसा करायचा बघून घेऊया. आधी आपण अर्ध पद्मासन बघूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि कुठलाही पाय तुम्ही आधी फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. आधी मी कृती दाखवते. बऱ्याचशा जणांना माहिती असेल कारण की आपण आधी योगा अभ्यास केलाय. जे नवीन आहेत त्यांना दाखवते. दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. अर्ध पद्मासन जेव्हा आपण करतो तेव्हा उजवा पाय जो आपण फोल्ड केलेला आहे त्या उजव्या पायाच्या मांडीच्या खाली डाव्या पायाचं पाऊल येईल. या प्रकारे हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघे जास्त ताठर असतील त्यांनी अर्ध पद्मासन करावं किंवा सुखासन घालावं. सुखासन जसं आपण काल स्वस्तिकासन पाहिलं ना, आपल्या पाऊल जे आहे हे दुसऱ्या पाऊलाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये ज्याप्रमाणे आपण पोचतो त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बसू शकता. ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन जमत नाही त्यांच्यासाठी ही सूचना. आणि आता पूर्ण पद्मासन बघा कसं असतं. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. जसं आपण अर्ध पद्मासन केलं म्हणजे उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. अर्ध पद्मासन करताना आपण जो पाय मांडीच्या खाली घेतो दुसऱ्या तो आपल्याला वर घ्यायचा आहे. बघा या म्हणजे दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या क्रॉस होऊन आपल्या मांड्यांवर येतात. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर येतं आणि डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर येतं. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. आणि याच्यामध्ये अजून एक छोटीशी ट्रिक अशी की आपल्या पाठीचा कणा अजून सरळ होण्यासाठी आपले हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडंसं पुढे झुकायचं. सीटचा भाग असा मागे ढकलायचा आणि मग पाठीतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपोआप आपली पाठीचा जो कणा आहे तो सरळ राहतो. ठीक आहे. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे हे पद्मासन. आणि आता आपण सुरुवात करूया एकत्रित. कुठल्याही पायाने तुम्ही पद्मासन करू शकता. समजा तुम्हाला उजव्या पायाने आता चांगलं जमतंय मग त्याच्यानंतर थोडीशी डाव्या पायाची सुद्धा प्रॅक्टिस करायला हरकत नाही. दोन्ही पाय जुळलेले आहेत हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे. तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. याला कुठलाही वेगळा नियम नाहीये.
ज्यांना अर्ध पद्मासन घालायचं आहे त्यांनी डाव्या पायाचं पाऊल म्हणजे डावा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या आतमध्ये येतो. ओके. नाही जमत ना अक्षराताई, तर तुम्हाला सुखासन जमतं का? स्वस्तिकासन जे आपण मागच्या काल पाहिलं? म्हणजे बघा, असे पाय ठेवायचे आणि उजवा जो पाय आहे, तो डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. हां. आणि डावा पाऊल जे आहे, हे उजव्या पायाची पोटरी आणि मांडीचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये असं खोचून ठेवा. म्हणजे तुम्हाला सहज बसता येईल. तुम्ही या प्रकारे बसा. बाकीच्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. उजवा पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय आणि डावा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचं आहे, त्यांनी दुसरा पाय मांडीच्या खाली घ्या. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ, थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठीचा कणा आपोआप सरळ होतो. पद्मासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. इथे आपण बराच वेळ मेडिटेशन करू शकतो. त्याचबरोबर आपला पाठीचा कणा सुद्धा लवचिक होतो. आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते सुद्धा अधिक कार्यक्षम होतात याच्या अभ्यासाने. पण जर गुडघेदुखी आता होत असेल, तर मात्र अट्टाहास करणं टाळायचं आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा स्पर्श एकमेकांना. डोळे बंद. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे म्हणून आपण थोडंसं या ज्ञान मुद्रेमध्ये थांबूया. लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. श्वासाची गती जोरात आहे की संथ आहे, हा आपला आपण मागोवा घेऊया. श्वासाची गती संथ असेल तर आपलं मनही शांत असेल. डोळे उघडायचे आणि आता करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊया. हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यांवर ठेवूया. दोन्ही कोपरं समोरून जुळून घेऊया आणि आता रोटेशन करायला सुरुवात करूया. 1. जेव्हा आपण या प्रकारे कृती करतो, आपोआप आपल्या पाठीच्या कण्याला सुद्धा मसाज होतो. 2. पुढून मागे. 3. बरोबर. आता 3 वेळेला विरुद्ध बाजूने. मागून पुढे सावकाश मागे न्यायचे अँटी क्लॉकवाईज. 1, 2. बरोबर करताय. आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि एकेका पायाने आपण जे पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली ती सोडून देऊया. एक एक पाय सरळ करू. विश्रांती. आज आपण पाहणार आहोत मार्जर आसन. मार्जर आसनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे किंवा पाठीची तीव्र दुखणी असतील तर त्यांनी मार्जर आसन करणं टाळायचं आहे. मार्जर आसनचे फायदे असे आहेत की हे आसन थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. मार्जर आसन थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्व्हायकलचा त्रास होतोय, तर त्यांनी मार्जर आसन भाग 1 करावं, 2 करू नये. याच्याने आपल्या स्पॉन्डिलिसिस जो आहे हा सुद्धा याचा सुद्धा त्रास कमी होतो मार्जर आसनच्या अभ्यासाने. तर हा कसा करायचा आधी आपण बघून घेऊया, मग आपण एकत्रित करूया. मार्जर आसन हे वज्रासनातून पुढे जाणारं आसन आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डायरेक्ट वज्रासनामध्ये आलात तरीही चालेल. म्हणजे जास्त वेळ डायरेक्ट गुडघ्यांवर उभं राहिलात तरीही चालेल. तर आता हे कसं करायचं आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले विधिवत वज्रासन करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचं. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहिलात तरीही चालेल. आता या गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर हे कसं घ्यायचं? थोडेसे पाय जे आहेत हे आधी आपले लांब करायचे एकमेकांपासून आणि त्यानंतर सीटचा जो भाग आहे हा पूर्णपणे आपल्या पायावर ठेवायचा आणि मग उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला हे शोल्डर एवढं माप घ्यायचं. बघा उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपला डावा जो पाय आहे, डावा गुडघा आहे तो ऍडजस्ट करायचा. उजव्या हाताची जी बोटं आहेत त्याप्रमाणे आपला डावा जो पाय आहे तो ऍडजस्ट करायचा. ही स्थिती आपली पक्की झाली की मग उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्याजवळ, दोन्हीही हातांची पाचही बोटं जोडली.
आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय अशा प्रकारे सरळ करायचे. आणि आता बघा तुमच्या लक्षात येईल की हे संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. जेव्हा आपण व्यवस्थित शोल्डर एवढं आपल्या दोन्ही पायांमध्ये माप घेतो, तेव्हा हे संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये येतं. आणि आता पुढची कृती बघा. मार्जरासन भाग 1 आपल्याला करायचा आहे. तर भाग 1 साठी आपल्याला आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं. इथे गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले जातात. पाठीच्या कण्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. एक हलकासा प्रेशर येतो. हे झालं मार्जरासन भाग 1. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे ते हा भाग करू शकतात. भाग 1 त्यांना उपयुक्त आहे, उपचारात्मक आहे. आसन सोडताना सावकाश पुन्हा मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि भाग 2 सर्वायकल वाल्यांनी भाग 2 करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघा, भाग 2 करताना आपली हनुवटी जी आहे ती हळूहळू गळ्याकडे येईल. चिन लॉक पोझिशन. पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो, त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि इथे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब येतो. म्हणजे एकाच वेळेला आपल्या कंठस्थ ग्रंथींवर म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींवरती एकाच वेळेला ताण आणि दाब मिळतो. म्हणून हे आसन थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. त्याचबरोबर डायबेटीस सुद्धा याच्याने कंट्रोलमध्ये होतो. आसन सोडताना सावकाश मान मध्यभागी येईल. हातांचा जो आधार आहे तो सोडून द्यायचा. दोन्ही पावलं पाय जोडून घ्यायचे आणि पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. ठीक आहे, लक्षात आलंय कसं केलंय ते? सोपं आहे. अट्टहास न करता कृती करूया. आता विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहिला तरीही चालेल. आणि आता गुडघ्यांवरती उभे राहूया. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया. आपण थोडस गुडघ्यांवर चालूया. बरं, खाली मॅट असू दे. मॅट असो, कारण की जर चादर किंवा चटई असेल तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. म्हणून दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि मॅटवर चाला. गुडघ्यांवरती चालायचं आपल्याला. म्हणजे आपले तिथल्या जे स्नायू आहेत गुडघ्यांचे ते मोकळे होतात. बरोबर, छान. मॅटवर चाला. चटई किंवा चादर असेल तर चालू नका, गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. बरोबर. थोडस पुढे मागे चालल्यानंतर मग मध्यभागी यायचं. आता आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर, दोन्ही हात आपले खाली येतील. दोन्ही गुडघ्यांमध्ये आधी थोडस अंतर घ्या. मग आपला सीटचा भाग पुन्हा एकदा आपल्या पायावर ठेवा आणि उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताची बोटं त्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा. बरोबर. आता दोन्ही हातांची कोपरं गुडघ्यांना चिटकवून गुडघ्यांच्या जवळ ठेवायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता आपण बघा, पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट आहेत. पायाचे तळवे सिलिंगला समांतर आहे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने सैल सरसोडा. पाठीचा कणा एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. आणि करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. आपली नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास मात्र चालू असेल. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने. गळ्यापासून पोटापर्यंतचा आलेला ताण, पाठीच्या कणाला आलेला प्रेशर, अंतर्वक्र आकार, या सगळ्याचा अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटून घेऊया. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. जोड आपल्या श्वासाची आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान.
एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. देहधारणा म्हणजे आपला जो आकृतिभंग आहे त्याचा आपण अनुभव घेत आहोत. आणि प्राणधारणा म्हणजे आपल्या श्वासाकडे लक्ष. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घेऊया आणि मग करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं आहे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, चिन लॉक पोझिशन. आता बघा, पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय, त्याला कमानीसारखा आकार प्राप्त झालाय. म्हणजे जिथे दाब होता तिथे आता ताण येलाय आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे दाब आलेला आहे. त्याकडे लक्ष. इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचे करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. पाठीचा कणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल आणि संथ गतीने श्वास सोडा. छान. उलट चाल करताना सावकाश आपली मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही पाय मागून जुळून घेऊया. सीटचा भाग आपल्या पायांवर येऊ दे. आपल्या हातांच्या मनगटावरती प्रेशर आलेला असेल तर थोडेसे हात आहेत ते आपल्याशी झटकून घ्या, म्हणजे तो प्रेशर निघून जाईल. नकळत आपण आपला सगळा शरीराचा भार आपल्या हातावर टाकतो, आपल्या मनगटांवर टाकतो. डोळे बंद. थोडा वेळ या आसनाची अनुभूती घेऊया. मार्जरासन जे आपण केलंय त्यामुळे संपूर्ण आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झाला त्याचा अनुभव घेऊया. एक श्वास थांबूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि हळूहळू एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया आणि विश्राम. आज शयन स्थितीमध्ये आपण 2 आसनं बघणार आहोत. अर्ध पवन मुक्तासन आणि अर्ध शलभासन. तर आधी ही आसनं कशी केली जातात बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. अर्ध पवन मुक्तासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांची कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी अर्ध पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. याच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय किंवा पित्ताचा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे अर्ध पवन मुक्तासन अतिशय उपयुक्त आहे. आज आपण अर्ध पवन मुक्तासन बघतोय. पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण पवन मुक्तासन बघणार आहोत आणि त्याचबरोबर पोटावर पडून आपल्याला शलभासन करायचं आहे. तर त्याचं सुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहे. ज्यांची कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. अर्ध शलभासन जे आहे हे सायटिका प्रतिबंधात्मक, म्हणजे पायाची दुखणी, कमरेची दुखणी किंवा पाठीची दुखणी असतील तर त्याच्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा अर्ध शलभासन अतिशय उपयुक्त आहे. तर आधी ही दोन्ही आसनं आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित करूया. अर्ध पवन मुक्तासनासाठी आपल्याला शयन स्थितीमध्ये राहायचंय. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आता मी तुम्हाला डायरेक्ट आसन दाखवते कसं केलं जातं. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 30 अंश, 45 अंश, 60 आणि 90 अंशापर्यंत वर उचलायचा आणि मग तो फोल्ड करायचा. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं आणि त्यानंतर उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा घालायचा. एकतर तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा अशा प्रकारे घालू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं या प्रकारे आणि अशा प्रकारेही तुम्ही हा विळखा करू शकता. बघा, उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलंय. डावा पाय जो आहे हा रिलॅक्स आहे. पूर्णपणे उजव्या बाजूवरती आपल्या दाब येतो. आता ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी पुढची कृती बघा. आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपलं नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे आहे अर्ध पवन मुक्तासन. पूर्णपणे उजव्या बाजूला प्रेशर येतो.
उजवा जो ओटीपोट आहे तिथेही प्रेशर असतो. तिथे यथाशक्ती थांबायचंय. कुठेही श्वास आपल्याला रोखून नाही धरायचाय. आपला श्वास जो आहे हा नॉर्मल चालूच ठेवायचा आहे. उलटचाल करताना सावकाश डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि तो नियंत्रित पुन्हा सावकाश जमिनीवर. आता ज्यांना पाय 90 डिग्री वर घेता येत नसेल त्यांनी त्यांची जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणे गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून फोल्ड केला तरीही चालेल. असं नाहीये की 90 डिग्रीज वर घेतला पाहिजे. अजून दुसरी पद्धत दाखवते. उजव्या पायाने जे आपण केलं तेव्हा पाय 90 अंशापर्यंत वर घेतला होता. आता डाव्या पायाने पुन्हा एकदा दाखवते. तुम्ही पाय 30 अंशापर्यंत सुद्धा असा वर घेऊ शकता 30 डिग्री गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करायचा. बाकी पुढची कृती सेम. आपल्या हातांचा विळखा आपल्या डाव्या पायाला द्यायचा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. उजवा जो पाय आहे तो जमिनीवर रिलॅक्स. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं आणि मग डोकं सावकाश वर उचलायचं. आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. इथे थोडा वेळ थांबायचं. आसन सोडताना सावकाश डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा जो पाय आहे तो हवेत गुडघ्यामधून सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनी. विश्रांती. हे झालं अर्ध पवन मुक्तासन. आता अर्ध शलभासन पण बघून घेऊया आणि मग एकत्रित दोन्ही आसनं करूया. इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्वस्थिती पुन्हा डायरेक्ट मी आसन दाखवते. कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि आता इथे आपल्याला आपली हनुवटी जमिनीला टेकवायची. चिन लॉक टू द फ्लोअर. हनुवटी जमिनीवर असेल. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली द्यायचा. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली आणि मग उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, ती जमिनीवरच असेल कारण की इथे आपला श्वसन मार्ग जो आहे हा मोकळा होतो. इथे थोडा वेळ थांबल्यानंतर उजवा पाय खाली घ्यायचा आणि मग डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली असतो तो पॅसिव्ह होतो. यथाशक्ती इथे थांबल्यानंतर मग सावकाश डावा पाय सुद्धा खाली घेईल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे सोडून द्यायचा आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे. हे आपण आज सगळी बेसिक आसनं बघतोय. आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न असेल सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर असेल. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यमुखी. आणि आता करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, मान आपली मध्यभागी असेल. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आता उजवा जो पाय आहे तो तुम्ही 30 अंशापर्यंत वर उचलू शकता किंवा 90 डिग्री सुद्धा वर घेऊ शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे सहज जमेल त्याप्रमाणे कृती करा आणि मग तो पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि तो पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजव्या बाजूला आलेला दाब याची जाणीव. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे बंद. या स्थितीचा अनुभव घेऊया. थोडंसं आपलं शॉर्ट ब्रिदिंग होतं जेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतो त्यावेळेला. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय.
आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सावकाश डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. जेव्हा आपण सावकाश कंट्रोल मुवमेंटने कृती करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती सुद्धा संथ असते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग आपण दुसऱ्या बाजूने ही कृती करूया. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ. डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे. आता डाव्या बाजूला आलेला दाब याकडे लक्ष. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि इथे पुन्हा जोड श्वासाची असेलच. 1 2 3 4 5. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. करूया अर्ध शलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. श्वसन मार्ग मोकळा होतो. खांदे रिलॅक्स. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आता हनुवटी जमिनीवर असेल. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. उजव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, तो पॅसिव्ह होतो. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. ज्यांना पोटऱ्यांमध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल त्यांनी पाऊल थोडस वर खाली करा. अँकल मधून पावलामध्ये हालचाल होऊ दे म्हणजे क्रॅम्प येत नाही आपल्या पायाला. बरोबर. लक्ष श्वासाकडे आहेच. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जमिनीपासून वर उचला. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, तो पॅसिव्ह होतो. क्रॅम्प आल्यासारखं वाटतं तर पावलामध्ये थोडीशी हालचाल करा. अँकल मधून पाऊल वर खाली करा. आपण करतोय अर्ध शलभासन. शलभ म्हणजे टोळ. ज्याप्रमाणे टोळ झाडावर लटकतो आणि त्याची जी शेपटी असते बाहेर आलेली, त्याप्रमाणे हा आपला आकृतीबंध दिसतो. आपण अर्ध शलभासन करतोय. जेव्हा पूर्ण शलभासन करू तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल. सावकाश डावा पाय जमिनीवर घेऊ द्या. हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो सोडून द्या आणि एका गालावर पडून विश्रांती. विश्रांती. सायटिका प्रतिबंधक व्हेरिकोज वेनचा त्रास या शलभासनाने कमी होतो. त्याचबरोबर कमरेची दुखणी, पाठीची दुखणी सुद्धा कमी होतात. सावकाश एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून आधी विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या.
पूर्णपणे पाठ जमिनीवर टेकवा आणि मग त्याच्यानंतर बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय, बैठक स्थितीमध्ये यायचं आणि त्यानंतर दंड स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपण एकदा उजवीकडे वळणार आहोत आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे झुकायचंय, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे झुकायचं, मध्यभागी यायचं. बरोबर. 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. हा. आणि आता आपला चवड्याचा भाग टाचा जे आहेत ह्या जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीपासून वर उचला आणि थोडस आपल्या चवड्यांवरती चाल. आपल्या चवड्यांवरती चालायचं. पुढे मागे उजवीकडे डावीकडे चवड्यांवरती चालायचं. आपल्या हाताचा सपोर्ट आहे कारण की आपण हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली आहेत, त्यामुळे आपला बॅलन्स व्यवस्थित राहतोय. छान. उजवीकडे डावीकडे चालल्यानंतर मध्यभागी यायचं, टाचा जमिनीवर टेकवायच्या. टाचा जमिनीवर येऊ दे आणि आता टाचांवर चाल. कवड्याचा भाग वर उचला आणि टाचांवरती चालायचे. हात तसेच राहू दे डोक्याच्या दिशेने वरती. टाचांवरती चालायचं. पुढे मागे साईडवर किंवा उजवीकडे डावीकडे तुम्हाला जशी जागा भेटेल त्याप्रमाणे कृती करायची. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. हाताला रग लागली असेल तर हात सावकाश खाली येऊ देत. हातांची बोटं एकमेकांमधून सोडून घ्या. सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या कमरेवरती ठेवा. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आता आपल्या पायाच्या ज्या कडा आहेत ना त्याच्यावर चालायचं. पायाच्या कडा म्हणजे आपल्या करंगळीचा जो भाग आहे ना तो जमिनीच्या साईडला जातो. करंगळीचा जो भाग आहे हा पायाच्या कडांवर चालायचं. पुढे मागे उजवीकडे डावीकडे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग पुन्हा आता जो अंगठ्याचा जो भाग आहे ना त्याच्यावर चालायचं. अंगठा पूर्णपणे असं जमिनीवर आणि त्याच्यावर चालायचं. अंगठ्याच्या भागावरती म्हणजे आपल्या करंगळीचा भाग जो आहे तो वर येईल. बरोबर. हा बरोबर. छान. मध्यभागी येऊन थांबूया. 4 ते 5 राऊंड झाले की थांबायचे. मध्यभागी येऊन पावलं पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट होऊ दे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत सुलभ हस्तपादासन. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया. आता ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी हस्तपादासन करणं टाळायचं आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हस्तपादासन करतो तेव्हा आपण पुढे झुकतो. ज्या वेळेला आपण पुढे झुकतो त्यावेळेला आपला रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना हृदयविकाराचा त्रास, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे.
याचे फायदे काय आहेत? तर इथे आपल्या पोटावरती दाब येतो. त्यामुळे आपलं अन्नपचन सुधारतं. त्याचबरोबर आपल्या दोन्हीही पायांचे जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत, हे ताणले जातात. त्यामुळे तिथला जो रक्तप्रवाह आहे तो चांगला होतो, सुधारतो आणि त्याचबरोबर व्हेरिकोज वेन किंवा सायटिका सारखे जे आजार आहेत, ते ह्या आसनाच्या सरावाने कमी होतात. तर आता हे आसन कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया. आपण या आठवड्यामध्ये फक्त बेसिक आसनं म्हणजे प्रत्येक आसनाचा जो पूर्वाभ्यास आहे तो आपण शिकतोय. पुढच्या आठवड्यापासून आपण पूर्ण आसनं करायला सुरुवात करणार आहोत. कारण की तुम्हाला आधी पूर्वाभ्यास सुद्धा माहिती असायला पाहिजे. कुठलीही दुखापत न करता आपल्याला सगळ्या कृती करायच्या आहेत. म्हणून हा आपण असा पॅटर्न ठेवलेला आहे. तर आता हे आसन कसं करायचं बघून घेऊया. हस्त पादासन जे आहे हे सूर्यनमस्कारामधली ही एक स्टेप आहे. तर आता बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा उजवा पाय. त्यानंतर दोन्ही हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. याला हस्त उत्थानासन म्हणतात. आणि श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले दोन्ही हात जे आहेत हे पावलांच्या उजव्या पावलाच्या शेजारी जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं सुलभ हस्तपादासन. आणि इथे थोडा वेळ थांबायचं. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल पूर्णपणे ताणले जातात. जोड श्वासाची ठेवायची. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. हात कुठेही वर न नेता अगदी सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. आणि मग उजवा पाय पुन्हा मध्यभागी. लक्षात आलंय कसं करायचं? सोपं आहे. फक्त याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स आपल्याला थोडेसे पाळावे लागतात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं, शिर. आणि आता उजवा जो पाय आहे, आता आपण एकत्रित सुरुवात करतोय. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. गुडघ्यातनं सरळ असेल. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. चेहरा सिलिंगला समांतर येईल आणि श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश. आपले दोन्ही हात उजव्या पावलाच्या शेजारी जमदेत किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेला न्यायला सुरुवात करा. अट्टहास नसेल यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. कपाळ गुडघ्याच्या लावण्याच्या नादामध्ये आपण पाय फोल्ड करतो, तर तसं न करता आपल्याला पाय सरळच ठेवायचा आहे. आणि आता इथे खांदे रिलॅक्स. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. पोटावरती दाब येतोय. पोटी पोटावरती उजव्या बाजूच्या. त्याकडे लक्ष. जोड श्वासाची 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ व्हा. अगदी सावकाश. छान. उजवा पाय मध्यभागी. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा आपण पुढे झुकतो त्यावेळेला रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. याचा डोळे बंद करून आपण अनुभव घेऊया. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हात डाव्या पावलाच्या शेजारी असतील. जर हात जमिनीला टेकत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. यथाशक्ती कृती. डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत असेल आणि जोड आपल्या श्वासाची. 1, 2, 3, 4 आणि 5. उलट चाल करताना अगदी सावकाश. तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश. डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल. थोडा वेळ विश्रांती घेऊया. केलेल्या आसनाचा मागोवा घेऊया. संपूर्ण शरीरामध्ये जो काही बदल झाला त्याचा अनुभव घेऊया.
आणि आता करूया नी रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. थोडंसं पायांमधून फोल्ड होऊया. आता ज्यांना असं वाटतंय बॅलन्स जातोय त्यांनी थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये दोन्ही पावलांमध्ये. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. उजवीकडून डावीकडे घोडून फिरायचं. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. सरळ व्हायचंय आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. आपण जे सुखासन, साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचंय. आपण प्राणायामाचं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वतयारी म्हणून आपण विभागीय श्वसन करतो. तर त्यातलं आज आपण पहिलं विभागीय श्वसन बघणार आहोत. ते म्हणजे अकार. अकार जो आहे, आपल्याला हे विभागीय श्वसन 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिलं आहे अकार, जे उदर श्वसन आहे. दुसरं आहे उकार, जे उर श्वसन आहे. आणि मग आहे मकार, जे स्कंद श्वसन आहे. अ, उ, म अशा प्रकारे हे विभागीय श्वसन विभागलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तर आज आपण फक्त उदर श्वसन करणार आहोत, म्हणजे अकार करणार आहोत. उद्या आपण उकार आणि मग मकार. तर आता त्याच्या आधी आपण करायचं आहे दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. त्यासाठी दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. जेव्हा आपलं श्वासावर जेव्हा आपला कंट्रोल राहतो, त्यावेळेला आपोआप आपलं प्राणायाम जो आहे, हा सुद्धा अगदी सुलभ गती आपल्याला रीतीने करता येतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचं आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. काही क्षण शांत. आज आपण करणार आहोत उदर श्वसन अकार. हे श्वसन करताना आपल्याला जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट किंचितस बाहेर येईल. आपली जाणीव पूर्णपणे उदर भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. एक आवर्तन मी करून दाखवते. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट बाहेर येतंय आणि श्वास सोडताना अकार आणि पोट आतल्या दिशेला जाईल. जाणीव पूर्णपणे आपली उदरभागाकडे असेल. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. खांदे कोपरे शिथिल. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उदरभागाकडे घेऊन जायची आणि आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याकडे असेल. आहे तो श्वास सोडायचा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार.
हळूहळू पोट आतल्या दिशेला जातं. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आकार. या आकाराचा उच्चार जो आहे हा अगदी खालच्या स्वरातला पुटपुटल्याप्रमाणे आपला आवाज आपल्यालाच येईल या प्रकारे करायचा आहे. अजून 2 आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आकार. एक क्षण शांत हो आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्यायचं आहे आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. अगदी सावकाश एका दिशेला वळून पाठीवर पडून विश्रांती. चष्मा वगैरे लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्यायचा. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडून दिलेलं आहे. या शवासनामुळे आपलं हृदय जे आहे हे अधिक कार्यक्षम होतं, कारण की आपण त्याला थोडासा आराम देतो. आपण गुरुत्वाकर्षणाने जमिनीवर जेव्हा झोपतो, तेव्हा आपलं हृदय जे आहे तेही अगदी शांत होतं. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभर आपण जे काही कामे केली आहेत, त्याच्यामुळे आलेला थकवा या शवासनामुळे कमी होतो. आज आपण जी काही साधना केली, जी काही नवीन आसनं पाहिली, त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण मार्जरासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये अर्ध पवनमुक्तासन, पोटावर पडून केलेलं अर्ध शलभासन, दंड स्थितीमधलं सुलभ हस्तपादासन आणि त्यानंतर प्राणायामाची पूर्वतयारी, त्याच्यापासून केलेलं विभागीय श्वसन, आकार, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा शरीराचा अवयव, स्नायू ताणला गेला असेल, तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. सुरुवात दोन्हीही पायांपासून. आपण आपल्या मनाला सूचना देत देत प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, माझ्या पाठकण्यांमधले 33 मणके मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू
छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, तिथले फुफ्फुस, छोटंसं हृदय मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मनाने शिथिल, हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य आणि आठीविरहित कपाळ मी मनाने शिथिल केलेला आहे. माझे केस, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना, सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होतोय. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनातील चित्तातील विचार जे आहेत हे अविरतपणे चालूच असतात. एकामागून एक सतत विचार येत असतात. त्या विचारांची गती कमी होण्यासाठी श्वासाच्या गतीकडे आपण लक्ष देऊया. जाणीव श्वासाकडे ठेवूया. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. एक हलकस स्मितहास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या ओठांवर असू दे. आपण केलेल्या साधनेचं समाधान आपल्याला मिळत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, माझी सगळी दुःखे मी सोडून देत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरती प्रचंड शांतता, सुख, समाधान या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला आपण एक संकल्प देऊया. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं स्वास्थ्यही अतिशय सुंदर आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू बदलत चाललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक होतोय. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपली वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे. शवासन कितीही आनंददायी, सुखदायी असलं तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपली कामे सुरू करायची आहेत. आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच, आळस. आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या कामासाठी. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल. उजवा हात आपल्या शरीरावर असेल.
आणि उजव्या हाताच्या आधाराने कुठलीही घाई न करता बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. कुठलीही गडबड, घाई न करता बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात, श्वास थेट डोक्याच्या दिशेने वर नेऊया. यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकूया. श्वास सोडत सोडत आपापल्या क्षमतेने कुठलाही अट्टाहास न करता. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. शरणागत आणि नतमस्तक भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंजन. नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आजची साधना इथे संपन्न. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री. अच्छा, पूजाताई तुम्ही मेसेज टाकलेला का? चल, मीटिंग एंड करते.